नर आणि नारी या प्रकारे तो बनवलेला आहे प्रभू. येथील भागामध्ये तू त्यांना एकत्र केले, आशीर्वादित केले प्रभू. त्याच प्रकारे या ठिकाणी हे चौघे जोडपे एकत्र आलेला आहे. त्यांना जोडण्यासाठी प्रभू बाळासाहेब विधिवत होणार आहेत. त्यांच्या सोबत राहा, त्यांना सहायता आणि मदत करा प्रभू. वधूवरांना एक दुसऱ्याला वचन देण्यासाठी, वचनामध्ये बांधले जाण्यासाठी सर्व गोष्टीमध्ये ती कृपा करा प्रभू. या ठिकाणी आलेले सर्व वराडी मंडळीला कविता आशीर्वाद प्रत्येकावर त्याची कृपा अनुग्रह राहतो. आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. सर्वमान महिमा गौरव प्रभू तुला देतो. तुझी सर्व तुझ्या हातात सोपवून प्रार्थना जाणारा प्रभू येशू याच्या गोड आणि प्रेमावर मागतो म्हणून काय पाहत. आमेन. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडून आणत नाही, मनुष्याला काही करता येत नाही. देवबापाची स्तुती असो की आपण यावेळेस या ठिकाणी आलेले या लग्नामध्ये सर्व परिवार, गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि कार्यकर्ते प्रत्येकाचं या परिवाराद्वारे तुमचं स्वागत केले जात आहे. वेळेत वेळ काढून तुम्ही वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी हजर झाले आहेत. यासाठी जमलेल्या प्रत्येकाला आज प्रत्येकाचं मी मनापासून आभारी आहे. आणि आज आपण सगळे मिळून परमेश्वराच्या नावाने या वधूवरांना आशीर्वाद देऊया. परमेश्वर या प्रत्येकाला आशीर्वादित करो. तर मी वेळ न घेता प्रथम मी परमेश्वराच्या नावामध्ये आज विशेष आपण या परिवाराला देवाच्या हातामध्ये समर्पित करणार आहोत. जो पुरुष आज या ठिकाणी प्रथम मी विनंती करत आहे याकोब आणि त्याचप्रमाणे संदीप विशेष देवाचे वचन सांगत आहे की जो मला एकदम शॉर्टकट आणि एकदम लवकरात लवकर आणि याप्रमाणे पण सूचना मिळाली आहे. म्हणूनच मी दुसरी काही वेळ घेणार नाही. आज या ठिकाणी खास करून मी विनंती करत आहे की याकोब भारोडे आणि याप्रमाणे सुमन पवार हे दोघे स्वतःच्या जागेवर उभे राहतील. आज परमेश्वराच्या नावामध्ये, परमेश्वराच्या साक्षीमध्ये तुम्ही आज या ठिकाणी आहात. जमलेली मंडळी तुमच्यासाठी विशेष या ठिकाणी आता परमेश्वर साक्षी आहे. उपदेश 4:12 एकमेकांकडे बघा. मिळलेला दोष दिसत नाही. याप्रमाणे तुमचं दोघांचं एक दुसऱ्यावर विश्वास, भरोसा आणि ज्यांचं लग्न होते त्यांना देवाचे वचन सांगते की तुम्ही तरुणपणामध्ये जे स्त्री बरोबर लग्नदुख येते, सुख येते, कोणत्याही गोष्टी तरी पती पत्नी हे एक देह म्हणून एक दुसऱ्याला आधार द्यावा, एक दुसऱ्याबरोबर जिंदगी जगण्यासाठी हिंमतवान व्हावं. परमेश्वर विशेष सहाय्य करो. आज या ठिकाणी स्त्रियांनो देवांसमोर आणि या मंडळीसमोर हा पुरुष म्हणजे याकोब भारोडे तसेच श्री सुमन पवार यांना विवाहाच्या पवित्र बंधनात जोडण्यात जात आहात. एक दुसऱ्याबरोबर जीवन जगण्यासाठी आज तुम्ही दुसऱ्याला अनुभूती देत आहात. त्यामध्ये आपण विशेष तुम्ही वाचले नाही की उत्पन्न करत्याने सुरुवातीला नर नारी यांची निर्माण केली आणि म्हटले यामुळे पुढे दोन नव्हे तर एक देह असे आहे. म्हणून देवाने जोडले ते मनुष्याने तोडू नये. आज या ठिकाणी याकोब आणि सुमन आज ग्रंथ तुम्ही वेगवेगळे होता, परंतु परमेश्वराच्या कृपेने या पृथ्वीवर तुमची आयुष्यभर जगण्यासाठी आज परमेश्वरने जो कोणी आपल्या बायकोला जार करण्याच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. इथेच राजपत्रात बोल काय म्हणतो आजपासून याकोब आणि सुमन तुमच्या दोघांचं एक दुसऱ्याबद्दलचं कर्तव्य पत्नी म्हणून आपलं कर्तव्य काय आहे हे तुम्ही पवित्र वचनामधून तुम्हाला
तुम्ही जशा प्रभू परमेश्वराच्या अधीन आणि यांच्या परिवाराच्या अधीन आहेत, म्हणूनच या ठिकाणी एवढा मोठा आज आनंदाचा प्रसंगात आपल्या प्रत्येकाला आमंत्रण मिळालेलं आहे. आज तुमचं मनापासून मी आभारी आहे. तर तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन असा. आज परंतु तू जशी आई बापाच्या परमेश्वराच्या अधीन राहिली, आजपासून आज तुझा पती याकोब ख्रिस्त हा शरीराचा चालणार आहे, तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी अर्पण केले, अशासाठी की तिला त्याने आई बाबा सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील आणि ते अभयता एक देव होतील. या पवित्र स्थितीत तर आपण दुसरं जोडून आहे त्यांना आपण विनंती करतो, तुम्ही स्वतःच्या जागेवर उभे राहा. संदीप आणि या जमलेल्या मंडळी समोर हा पुरुष म्हणजे संदीप पवार, त्याचप्रमाणे ही श्री मंगल देसाई, हे दोघे विवाहाच्या पवित्र बंधनात जोडण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे वचन वाचले गेले, परमेश्वराने एदन बागेत पहिला विवाह स्थापना केला, त्यांना देवाने आशीर्वादित केलं. फलद्रव पहा, बहु पहा, पृथ्वी व्यापून टाका, हा परमेश्वराचा मानवावर लग्न जीवनामध्ये दिलेला आशीर्वाद आहे. संतानाचे संतान या पृथ्वी भरलेली आहे आणि हा परमेश्वर आज पण या प्रकारे हे आशीर्वाद प्रत्येक जोडप्याला देत आहे. तर संदीप आणि मंगल, तुम्हाला मी विनंती करतो की खरेखर उत्पन्न कर्त्याने सुरुवातीला स्मरणाची निर्माण केली म्हटले, याकरिता पुरुष आपल्या आई बाबा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ते दोघे एक देव होतील. यामुळे ते पुढे जो नव्हे तर एक देव आहेत. आज परमेश्वर तुम्हाला जोडत आहे, म्हणून कोणी मनुष्य तुम्हाला वेगळे करू नये, ही देवाचे वचन आहे. तर आज लग्न जीवन, लग्न झाल्यानंतर जो कोणी लग्न झालेल्या स्त्रीला टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो. आज याप्रमाणे बायबल आम्हाला सांगत आहे. तर आज संदीप आणि मंगल, तुमची दोघांची पण एक जबाबदारी, दुसऱ्याबद्दलचं कर्तव्य, बोलचाल, एक मन, एक जीवन ठेवून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दोघांचं कर्तव्य तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, मंगल तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपला पती संदीप आहे याच्या अधीन तुला राहावं लागेल. याप्रमाणे ख्रिस्त हा चालणार आहे, तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, जसे ख्रिस्ताने मंडळ प्रीती केली तशी आपापल्या पतीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, स्वतः तिच्यासाठी अर्पण केले, त्याच्याद्वारे तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. गौरवित मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाळ कुरकुरी अथवा जसे काही नसून ती पवित्र निर्दोष असावी. त्याप्रमाणे पतीने आपली पत्नी ती आपले शरीर आहे असे समजून तिच्या प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा देश केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो. तर आज विशेष परमेश्वर या ठिकाणी आपल्या समोर जे, तर या पवित्र स्थितीत हे 4 व्यक्ती आपल्या समोर उभे आहेत. म्हणून या दोघांनी विवाह बंधनात कायदेशीरपणे एकत्र जोडले जाऊ नये. म्हणून येथे जमलेल्यापैकी कोणाला काही कारण माहीत असेल तर त्याने अथवा तिने आता सांगा अशी माझी इच्छा आहे, नाही तर याने सदैव गप्प राहावे. मी याकोब तुला विनंती करतो की आज तुझ्या समोर सुमन पवार आहे, इतिहासी पूर्ण इच्छा आहे. हो नाही आहे. आणि मग सुमन मी तुला विनंती करतो की आज याकोबाबरोबर लग्न करण्यासाठी तुझी पूर्ण इच्छा आहे. याने पण संमती दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण दुसरं जोडपो या ठिकाणी आहे. संदीप, मी तुला विनंती करतो, तर मंगल बरोबर लग्न करण्यासाठी तुझी पूर्ण इच्छा आहे. काही अडचण नाही ना? अजून घे नाही ना? आहे मंगल, मी तुला पण विनंती करतो की संदीप बरोबर लग्न करण्यासाठी तुझी पूर्ण इच्छा आहे. काही अडचण नाही? ठीक आहे, आपण टाळ्या देऊन महिमा देऊ. आज
आता विशेष या ठिकाणी या ठिकाणी विशेष याकोब आणि सुबक या दोघांची पूर्ण इच्छा आहे की लग्न जीवनामध्ये त्यांना काही हरकत नाही. बाप्पा खरोखरच ते लग्न जीवन आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे संदीप आणि मंगल या दोघांचं सुद्धा मनापासून पूर्ण इच्छा आहे की त्यांचं लग्न व्हावं. प्रभू यांना सुद्धा तो आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो. आमेन. तर भोगात आरोग्यात हिताकृती करून इथे समाधान सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात ते असेपर्यंत इतर सर्व क्रिया सोडून केवळ तुमच्याशी एक इतर असेल काय. होय याप्रमाणे राहील. समाजमध्ये हजारो असतील ते आता खतम आणि सुमन प्रबंधला याप्रमाणे नावं लागलेले दिलेलं आहे. त्याप्रमाणे सुमन मी देवाच्या नियमाप्रमाणे याकोब हा तुझा धर्मपती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय. होय. रोगात आरोग्यात याच्यावर स्थिती करून याचे समाधान सन्मान सुरक्षित करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व पुरुष करून केवळ तू याकोब एक इतर असेल काय. होय. मी याप्रमाणे राहील. मंगलसूत्र हा सर्व तुमच्या जवळच्या उजव्या हातात देवंत देवा मनापासून मी तुमचा धन्यवाद देतो. प्रभू आज सुमन पवार तिचे आई बाप लहानापासून स्वतःच्या मुलीचं पालन पोषण करून प्रभू तिला त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करून आजपासून आज याकोब हा सुमनचा धर्मपत्री त्याचप्रमाणे आज खरेखर शगन पवार यांचा जवाई म्हणून स्वतःच्या मुलीला त्याच्या स्वाधीन करत आहे. बाप्पा आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो. आमेन. आणि यावेळेस मंगल आणि संदीपसाठी प्रार्थना करतो. सर्वशक्तिमान पिता आज मंगल त्याच्या आईने विशेष करून स्वतःच्या मुलीचं जन्माचं लग्न जीवनाच्या संबंधापर्यंतची जबाबदारी त्यांनी पूर्ण करून आज पुढची जबाबदारी त्यांचा जवाई संदीप होत आहे त्याच्या हातात दिले जात आहे. प्रभू संदीपला आजपासून मंगलची सर्व बोझ सर्व जबाबदारी स्वीकारून त्याप्रमाणे मी याकोब सुमन तुला माझी धर्मपत्नी म्हणून पत्करतो आणि देवासमोर व या मंडळीसमोर वचन देऊन तुला तुझ्याशी असा करार करतो की यापुढे सुखात दरिद्र्यात रोगात आरोग्यात आणि मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत तुझा प्रेमाळ आणि राहील. याकोब तुम्हाला वचन देऊन असा करार करते की यापुढे सुखात दुःखात रोगात आरोग्यात श्रीमंतीत दारिद्र्यात आणि मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत तुमची प्रेमळ आणि एकनिष्ठ पत्नी बनून राहील. धर्मपत्नी व्हावी असे मी तुला वचन देतो. रोगात
आरोग्यात त्याच्यावर करून आणि मग आपला योग होईल तोपर्यंत तुमचा एकनिष्ठ पती बनून राहील. आणि सुमन या दोघांनी या विवाहाच्या पवित्र बंधनात जोडण्यासाठी मिसेस त्यांनी दुसऱ्याला वचन दिलेलं आहे, करार केलेला आहे. ते एक देव झालेला आहे. या लग्नाचं निशाण म्हणून एक मंगळसूत्र आहे. प्रभू याच्यावर तो आशीर्वाद दे आणि आजपासून सर्व जिंदगीपर्यंत प्रभू हे एक देव जीवन जगेल यासाठी तो आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो, आमेन. तर यावेळेस पहिलं ते बोलो मोबाईल बघ तू पण तर आपण मंगळसूत्र गळ्यात टाकले जाईल त्या सगळ्यांनी जोरात रॉबिन. शाळेमध्ये तर याको तुम्हाला मंगळसूत्र घालीत आहे. फोटो पण सर्वशक्तिमान चालू केला धन्यवाद देतो. संदीप आणि मंगल यांचं आज एक करार केला गेला आहे. मंगळसूत्र आहे त्या दागिन्यावर तो आशीर्वाद दे येशूच्या नावामध्ये. गेले आहेत आपण टाळ्या घेऊ. हे मंगळसूत्र मी तुला देतो. हे ही लग्नाचे निशाणी आहे. हे अंगठीवर मंगळसूत्र देऊन मी तुझ्याशी लग्न करतो. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने, आमेन. दोघांच्या प्रेमात जोडणारे लग्नाचे निशाणी आहे. हे अंगठी देऊन मी तुझ्याशी लग्न करते, आमेन. ही अंगठी व हे मंगळसूत्र देऊन मी तुझ्याशी लग्न करतो. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने, आमेन. गोडा से गोडा तसं नाही करायचं. ते मस्करी करायचं. हे लोक मला बोलत आहे, भूक लागलेली आहे. चहा तिकडे तिकडे बघ. एकमेकांना बघा, एकमेकांना. नंतर ना तिकडे तुम्ही पटापट करायचे ना. तिकडे बसा. सर्व मनुष्य जातीचा निर्माण करते आणि संभाळ करत्या सर्व आत्मिक कृपादान देणाऱ्या अनंत जीवनच्या करत्या तू या नवविवाहात जोडप्यांना आज त्या नावाने आशीर्वाद देत आहोत. त्यांचा तुझा आशीर्वाद पाठव यासाठी चौघांमध्ये जो करार करण्यात आला आहे तो सत्याने पाळा. त्यांच्या कृपा दृष्टी कर. त्याने एकमेकावर प्रीती करून एकमेकांना मान देऊन एकमेकांचे रक्षण करावे आणि विश्वासाने खऱ्या अंतकरणाने एकत्र येऊन जीवन जगावे. या त्यांचं संसारिक घर आशीर्वादाचे आश्रय शांतीचे जीवन छान व्हावे. प्रभू येशूच्या नावात मागतो.
आमेन. परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ, तुमचा संभाळ व रक्षण करो. प्रभू त्याची कृपा दृष्टी तुम्हावर करो व त्याच्या सर्व आशीर्वादांनी परिपूर्ण करो. यासाठी की तुम्ही आयुष्यभर एकमेकाबरोबर अशा पद्धतीने राहावे की स्वर्गात तुम्हाला अनंत जीवन प्राप्त व्हावे. आमेन आमेन. परमेश्वर पिता पुत्र यांना आशीर्वादित करो. आमेन. आणि आजपासून ते एकमेकांचे मालक व मालकीण आहेत. पिता पुत्र पवित्र आत्माच्या नावाने ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणी मनुष्याने जोडले देवा आपल्या प्रभूंना आशीर्वादित करू. आमेन. सगळ्या बदल शांतता ठेवली बदल जमलेल्या मंडळीचा मी मनापासून आभारी आहे. आता एवढंच तुम्ही बसू शकता आणि जे वधूवर आहेत तया घेऊन घेतो आणि एक जोडीला आपल्या कामाला लागायचं आहे. समोर बघायचं. वाढती मंडळीने आता आपल्या कामाला लागायचं आहे. कृपया ज्यांना बुद्धी करायचं ते लिहिण्याचं काम चालू आहे. समोर एक समोर माहिती आहे थोडी. वाढपी कमी पडत आहे. समोरून कार्यकर्त्यांनी लवकर नियोजन करायचं आहे. हॅलो. अरे तुम्हाला नंतर फोन करून शूट करायला. समोर जमते समोरचा समोर ऐक ना तुझा समोर समोर नाही थोडं समोर एवढा
मावशी द्या ना. छान ओके. थोडा जुन्या भाई रोड ना भाई. काय त्याच्या समोर 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 तुम्ही 1000 क्लिक समोर काका जवळ सामान ओके मार फोटो कोण सांग या ठिकाणी हजर झालेले आहेत. देवा आपल्या वधूवरांना आशीर्वादित करून विनंती करतो. आपल्यामध्ये फादर रमेश आहे प्रार्थना करते.